नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा। दुपारचे 12 वाजता आहेत आणि 12च्या 5 बातम्या पाहणार आहोत। आजची पहिली बातमी आहे लातूरमधून। लातूरमध्ये रेणापूर तालुक्यात वांगदरी गावात 35 वर्षीय तरुण भरत कराड यानं ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आणि या घटनेची गंभीर दखल घेत मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे लातूरला पोहोचलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत आमचे प्रतिनिधी विष्णू बर्गे। तर दुसरी बातमी आहे तेवढीच महत्त्वाची संभाजीनगरमधून। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण मिळावं यासाठी बंजारा समाज आक्रमक झालेला आहे आणि बंजारा समाज हा जालना रोडवरील केम्ब्रिज चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करतोय। या संदर्भात माहिती देणार आहेत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख। तर आपण एकीकडे बघतोय की या संदर्भात सध्या रास्ता रोको जोरदार सुरू आहे आणि बंजारा समाज हा अतिशय आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीने हैदराबाद गॅझेट काढून हे आरक्षण दिले जाते त्याच पद्धतीने हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला सुद्धा अनुसूचित जमाती आरक्षण मिळावं अशी मागणी ही बंजारा समाजाने केली आहे। आणि अधिक माहिती आपण घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आणि लक्ष्मण सोळुंके सध्या आपल्या सोबत आहेत, कारण बंजारा समाज आक्रमक झालेला आहे आणि जालन्यामध्ये जोरदार अशा पद्धतीनं हे आंदोलन सुरू असलेलं पाहायला मिळते। थेट सगळ्यात आधी जाऊयात आपण मोहसिन शेख यांच्याकडे। मोहसिन, जोरदार पद्धतीनं हा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय। प्रामुख्याने मागण्या काय आणि कोण यांचं नेतृत्व करतंय? छत्रपती संभाजीनगर पेलो आंदोलन अनेक आंदोलन नक्कीच आपण बघतोय की छत्रपती संभाजीनगरच्या केंद्रीय चौकात हे आंदोलन सुरू आहे। ज्या पद्धतीने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलं त्या पद्धतीने बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅजेट लागू करण्याची मागणी आहे आणि केंद्रीय चौकात बघा की मोठ्या प्रमाणात सगळी वाहतूक कोंडी झालेली आहे। शहरातील प्रमुख मार्ग आहे, जालन्याकडून येणारा हा शहराचा प्रमुख चौक आहे आणि या चौकात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आता रास्ता रोको करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे चारही बाजूने पूर्णपणे वाहतूक कोंडी झालेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। बंजारा समाजाला जे आहे तर एसटी मधून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी या आंदोलकांकडून केली जाते आणि फक्त छत्रपती संभाजीनगर सहित राज्यभरात अनेक ठिकाणी आज अशा पद्धतीने बंजारा समाज आपल्याला रस्त्यावर उतरताना पाहायला मिळालेला आहे। शहरातील प्रमुख हा चौक आहे जो शहरात एंट्री केली जातो आणि त्याच ठिकाणी पूर्णपणे चारही बाजूने जे आहे तर वाहतूक कोंडी झालेली आहे। लोकल लांबपर्यंत गाड्या ज्या आहेत तर थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मराठा गॅजेट जे आहे हैदराबाद गॅजेट जे आहे तर लागू करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली जाते। त्यामुळेच हे आंदोलक मोठ्या प्रमाणात बसलेलं आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसरीकडे जालन्यात देखील असं आंदोलन सुरू आहे। जालन्यात देखील बंजारा समाजाला आरक्षणाला विरोध करताना आपल्याला एकलव्य संघटना पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी राज्यभरात ज्या पद्धतीने मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना आता यात बंजारा समाज देखील आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे संभाजीनगरमध्ये आपण बघतोय ही सगळी दृश्य आहेत। संभाजीनगरमध्ये आक्रमक झालेला बंजारा समाज आहे। दुसरीकडे मात्र एकलव्य संघटना जी आहे ती या बंजारा समाजाला अशा पद्धतीने आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आंदोलन करते आहे आणि त्यासाठी जालन्यामध्ये एकलव्य संघटना एकत्रित आलेली पाहायला मिळते। थेट जाणार आहोत लक्ष्मण सोळुंके यांच्याकडे। लक्ष्मण, काय नेमकी या सगळ्या समाजाची मागणी? आपण बघू शकतो की एकीकडे बंजारा समाज हा हैदराबाद गॅझेट लागू करावं म्हणून या ठिकाणी मागणी करत असला आणि त्या मागणीनुसार एसटी प्रवर्गात जर त्यांना समाविष्ट करा अशी मागणी करत असला तरी दुसरीकडे आपण बघू शकतो जालन्यात सुद्धा आता आदिवासी समाज हा आक्रमक झालेला आहे। आदिवासी समाजाचं जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात आदिवासी महिला आता रस्त्यावर उतरलेल्या आहे, कारण की आदिवासी समाजाला जे एसटी प्रवर्गातून जे आरक्षण मिळालेलं आहे संविधानिक मागणीनुसार आणि संविधानिक पद्धतीनं हे आरक्षण मिळाले असल्याचं या महिलांचं म्हणणं आहे। आणि त्याचबरोबर बंजारा समाज हा पूर्वीपासूनच काष्टकरी आणि ओबीसी प्रवर्गात असल्यामुळे तो ओबीसी प्रवर्गातच त्याला राहू द्यावा, बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात घालू नाही म्हणून या मागणीसाठी या ठिकाणी आता बंजारा समाजापाठोपाठच आपण त्यांना विरोध म्हणून आपण बघू शकतो की या ठिकाणी जालन्यातून आता आदिवासी समाज या ठिकाणी एकत्रित झालेला आहे। जालन्याच्या अंबड चौफुली या ठिकाणी पासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आता
आदिवासी समाजाचा हा मोर्चा निघणार आहे आणि बंजारा समाजाच्या मागणीला विरोध म्हणून हा मोर्चा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निघणार आहे. हजारोच्या संख्येने आता या ठिकाणी महिला सुद्धा सामील व्हायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जो आदिवासी समाजातले जे इतर समाज आहे तो सुद्धा या ठिकाणी आता दाखल व्हायला सुरुवात झालेला आहे आणि बंजारा समाजाची जी एसटी प्रवर्गातली जी आरक्षणाची मागणी आहे त्याला हा समाज विरोध करणार आहे. जर सरकारनं बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातल्या ज्या मागणीची जर मान्य केली तर त्याला कडाडून रस्त्यावर उतरून विरोध करू असं सुद्धा या आदिवासी समाजाचं म्हणणं आहे आणि त्यानुसार आता काही क्षणातच जालना शहरातल्या अंबड चौफुली या ठिकाणून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या आदिवासी समाजाचा आता मोर्चाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. नक्कीच. तर तोतास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर एकीकडे छत्रपती संभाजीनगरमधनं मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबरीनं जालन्यातनं आपल्याला लक्ष्मण सोळंके माहिती देत होते. आपल्या दोघांचे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी